कुरकुरीत असे डोसे बनवण्यासाठी इथे 1 ग्लासाने 1 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत, अर्धे ग्लास उडदाची डाळ, 1 मूठ हरभऱ्याची डाळ, 1 मूठ पोहे आणि 1 चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यात भरपूर पाणी टाकून 3 ते 4 तास भिजत ठेवायचं आहे. 4 तास भिजल्यानंतर आपल्याला हे काढून वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेते. तर यामध्ये मी 1 ग्लास रवा वापरणार आहे. तर प्रत्येक बॅचला थोडा रवा ॲड करून आपल्याला याचं चांगलं पीठ वाटून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमी इडली डोशासाठीचं पीठ करतो ना, तसंच पीठ याचं वाटून घ्यायचं आहे. सगळं पीठ असंच मी छान वाटून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण लावून एक 7 ते 8 तास चांगलं हे पीठ आंबवून घ्यायचं आहे. पीठ छान आंबवून तयार झालेले याचे आता मस्त असं डोसे बनवूया. तर त्यासाठी इथे मी पिठामध्ये मीठ टाकलेले, थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आणि इथे मस्त पातळ असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. वरून तूप लावायचं आहे आणि इथे मी सांबार पावडर भुरभुरते आहे. तर सांबारची पावडर टाकून मस्तपैकी डोसा सर्व केलेला आहे. बटाट्याची भाजी आणि